चोरी करतात. कोणत्या गोष्टीची करतील सांगता येणार नाही, त्यातला प्रकार आहे. हा म्हणजे यांच्या नजरेवरून तुला कसं वाटत होतं आणि म्हणून हे तू समजते यांना मी चोर म्हणत हा? यांना मी चोर म्हणत नाही. पण पुन्हा पुन्हा त्यांना न टाकू नकोस. नर्मदा फार छान. चोराची नजर चोर जाणे, चोराची नजर चोर जाणे. काय ग? मी म्हणतोय आपली नजर जाणे. आपण माझ्यासारखे वाटू लागला. तिच्या हातीचं शस्त्र तुम्ही काढून हिसकावून घेतलं. आता माझ्याशी रतवण्याची आपली इच्छा आहे. मी तुमचा पती, तुम्ही आमच्या पत्नी. कोणीच नाही म्हणून नाही शस्त्र आणि येणार सुद्धा नाही. मला तसं वाटतंय ना, त्यांना माहित आहे. काहीच नाही, काही होणार नाही. काही होणार नाही. सगळं काम तसं आहे. हे सारे प्रयत्न फुकट जाणार आहे. कारण उगाच व्यर्थ श्रम करू नकोस. याच्या पुढे अजून भविष्य पुष्कळ आहे. माझ्या याच्या जीवनात पुढे तुझं जीवन सार्थक लागायला हवंय. हे सारं राहू दे, हे सारं राहू दे. माझ्या जीवनात एकच संकेत असा मिळाला. माझ्या जीवनात एकच संकेत असा मिळाला. या जीवाशिवाला तुझी भेट करून दे. हे नाव जो विश्वाच्या ठिकाणी संकेत तुम्हाला मिळाला तो संकेत टिकवा. नाहीतर वेळ वाईट येईल तुमच्या जीवनात. त्याची चिंता तू करू नको. जबरदस्तीचा हात दाखवून
जाणू नकळे मी याला ठारही मारेन, पण तुझ्या जीवनाची परीक्षा आहे, तुझ्या जीवनाची संधी आहे. एक एक पाऊल मी टाकण्यासाठी तयार होतो. जीवनात तुला परीक्षेला हीच संधी आहे. याचाच युद्ध केल्यानंतर यदा कदाचित मी नसताना काही दिवसांनी तुला अशी संकट आल्यानंतर तोंड द्यावं लागणार आहे. याच्यासाठी याची पुढची सगळी तयारी मी करेन. यांच्याजवळ मी ना प्रथमच पाहिलं होतं ना, त्यावेळी मी तुला सांगत होते की काय यांच्या डोळ्याजवळ पाहू नको, हो हो पायाजवळ पाहू. काय बोलते पाय नाही पाय सगळंच आहे. तुला कदाचित माहित नसेल